बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। नीती आयोगाच्या वार्षिक अहवालामध्ये शेतीपूरक योजनांच्या पुढाकारात महाराष्ट्र अव्वल ठरलाय। मात्र असं असलं तरी उद्योगात मात्र महाराष्ट्र 10व्या क्रमांकावरती आहे। अधिक माहिती देण्यासाठी रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, पहिल्या क्रमांकावरती कोण आहे आणि महाराष्ट्र 10व्या क्रमांकावरती आहे, यामागचं कारण काय? रेश्मा, आपण बघतोय की राज्य सरकारला आजच 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि राज्य सरकारसाठी नक्कीच ही कदाचित एक चांगली बातमी असेल की नीती आयोगाने ज्या रँकिंग काढलेले आहेत त्या रँकिंगमध्ये शेतकऱ्यांसाठी जे काही चांगले रिफॉर्म्स केले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे। त्याच्या मागोमाग गुजरात आणि राजस्थानचा नंबर लागत आहे। त्यामुळे आपण बघतोय की गेले काही वर्ष जेव्हापासून भाजपा सरकार आलं आहे, सरकारवर टीका होत आहे की शेतकऱ्यांसाठी काही करण्यात येत नाही आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करण्यात आले नाही, शेतकऱ्यांच्या समस्या तिथेच आहेत। ही सरकारवर टीका होत राहिली, पण त्याच वेळेला नीती आयोगाचे जे रँकिंग आहेत त्यामध्ये महाराष्ट्र नंबर 1 वर आहे। पण सगळ्यात मोठा अजून एक धक्का आहे जो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी असेल, कारण नरेंद्र मोदींचं सगळ्यात मोठं स्वप्न आहे मेक इन इंडिया आणि ह्याच धर्तीवर महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मेक इन इंडिया वीक देखील झाला होता। आणि असं असताना इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये मात्र महाराष्ट्र हा 10व्या क्रमांकावर गेलेला आहे। त्यामुळे जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री सांगतात की आम्ही इज ऑफ डुईंग बिझनेससाठी अनेक अटी कमी केलेल्या आहेत किंवा आम्ही मैत्रीच्या माध्यमातून वन विंडो सर्वांसाठी खोललेली आहे, असं असलं तरी जे 10व्या रँकिंगवर महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश तेलंगणासारखे जे राज्य आहेत जे नेहमीच महाराष्ट्राबरोबर ज्यांची स्पर्धा असते ते नंबर 1 आणि नंबर 2 वर आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की ह्या स्पर्धेमध्ये मात्र महाराष्ट्र कुठेतरी मागे पडलेला आहे। निश्चित रश्मी, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।